नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण TCS आणि IBPS या पॅटर्ननुसार आतापर्यंत जे महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर जेवढे प्रश्न विचारले असेल त्याचा पहिला भाग आपण बघितलाय। या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जेवढे महाराष्ट्र भूगोलावर महत्त्वाचे प्रश्न विचारले आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा 50 प्रश्न तुम्ही बघणार आहे। तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 बघितला नसेल त्यांना ती डिस्क्रिप्शन मध्ये त्याची वाली भाग 1 ची लिंक दिलेली आहे, ते पहिल्यांदा बघून घ्या। महत्त्वाचे प्रश्न आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या आगामी होणाऱ्या तलाठी लिपिक वनरक्षक भरतीमध्ये याचा खूप जास्त फायदा होणार आहे। बघा मित्रांनो, 50 प्रश्न आणि त्यांच्यावर संपूर्ण स्पष्टीकरण देणार आहोत। म्हणजे 50 प्रश्न जरी असले तरी ते तुम्हाला स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर जवळपास 150 प्रश्न त्याच्यापासून तयार होऊ शकते। व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पटापट लाईक करायचा आहे। बघा मित्रांनो, सुरुवात करू आपण व्हिडिओला। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हटलं याच्यामध्ये, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? आता सर्वात कमी लोकसंख्या, सर्वात जास्त लोकसंख्या किंवा लोकसंख्या हा टॉपिकच सर्वात IMP राहते। ठीक आहे, बघा मित्रांनो, सर्वात कमी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे। आणि 2011 नुसार जर विचार करतो आपण, सर्वात जास्त जर विचारलं असेल, सर्वात जास्त लोकसंख्या ही ठाणे या जिल्ह्यामध्ये राहणार आहे। ठीक आहे, आणि आता जर त्यांनी जर विचारलं जस्ट लेटेस्ट, भली जनगणना झाली नाहीये तरी सुद्धा सर्वात जास्त लोकसंख्या जर विचारली असेल तर ती राहणार पुण्यामधली। पण 2011च्या जनगणनेनुसार म्हणलं जास्त म्हणलं तर ठाणे, सर्वात कमी म्हणलं तर सिंधुदुर्ग, सर्वात IMP आहे। नंतर प्रश्न क्रमांक 2, भारताच्या 2022 च्या व्याघ्र जनगणनेनुसार महाराष्ट्रात, शब्द विचारला इथे, महाराष्ट्रात वाघांची एकूण संख्या किती? तर बघा मित्रांनो, सर्वात IMP प्रश्न आहे। या प्रश्नाला आपण पूर्णपणे एक्सप्लेन करायचं आहे। तर बघा मित्रांनो, 1973 मध्ये भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली होती। 1973 लक्षात ठेवा, इयर इम्पॉर्टंट आहे। व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली होती आणि 2023 पर्यंत आतापर्यंत बघा याच्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झाली आहे। 50 वर्ष याच्यामध्ये पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे या वर्षी या वाघाच्या जनगणनेवर सर्वात IMP प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार। तर बघा मित्रांनो, वाघाची जनगणना जी राहते ती दर 4 वर्षानंतर होत असते। वाघाची जनगणना दर 4 वर्षानंतर होते। याच्या आधीची जी वाघाची जनगणना झाली होती ती झाली होती 2018 मध्ये, आणि या वर्षी म्हणलं जातं आपण किती झाली आहे, 2022 ची। आणि याची जी आकडेवारी आहे ती दिली आहे त्यांनी 2023 मध्ये। 2023 मध्ये नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल या रोजी, तारीख लक्षात ठेवायचा आहे, 9 एप्रिल 2023 हे पूर्ण आकडेवारी जाहीर झाली होती। तर बघा याच्यामध्ये मित्रांनो, 2014 ते 18 मध्ये बरेचसे मोठ्या प्रमाणात वाघ वाढले होते भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा। आणि या 2023च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या वाढली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या सध्याच्या कंडिशन मध्ये 446 वाघ सांगितले आहेत। 446 कधी, 2022 मध्ये। 2018 मध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार करत असेल, इकडे घेतो वाटल्यास याच्यामध्ये, 2018 मध्ये वाघांची संख्या ही 312 होती। 2018 मध्ये किती होती, 312। 2022 मध्ये 446। आता बघायच्या मध्ये मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न असा होते, किती टक्क्यांनी ही लोकसंख्या वाढली आहे? तर वाघांच्या जनगणनेमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट राहणार याच्यामध्ये, टक्केवारीमध्ये जर विचारलं असेल तर जवळपास हे टक्के जर पाहतो म्हटलं 42.94, म्हणजे जवळपास समजून घ्या, चला ठीक आहे, पॉइंट मध्ये वाढल्यास 42.94% इतकी याच्यामध्ये काय झाली आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त सांगत आहोत। महाराष्ट्राबद्दल आपण बोलत आहोत, भारतामध्ये थोड्या वेळात बोलू। तर बघा मित्रांनो, नंतर आता जर आपण विचार करूया भारतामध्ये, या भारताचा जर विचार करायचा असेल तर सर्वात जास्त वाघांची संख्या ही मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। सर्वात जास्त वाघ कुठे राहणार आहे, मध्य प्रदेश मध्ये राहणार आहे। त्याच्यानंतर 2018 मध्ये भारतामध्ये, 2018 या वर्षी भारतामध्ये वाघांची संख्या ही 2967 इतकी होती। आणि आता ही 2022च्या जनगणनेनुसार भारताची वाघांची संख्या ही 3167 एवढी झाली आहे। म्हणजे दोघांमध्ये फरक बघून घ्या मित्रांनो, याच्यामध्ये किती झालेला आहे, 200 वाघ वाढलेले आहे पूर्ण भारतामध्ये। एकूण पूर्ण वाघ किती वाढलेले आहे, 200 वाघ वाढलेले आहे। आणि वाघांची पर्सेंटेज किती टक्क्याने वाढ झाली आहे म्हटलं तर बघा याच्यामध्ये 6.7%। एक मिनिट,
7% इतकी काय झाली याच्यामध्ये वाढ झालेली आहे। समजलं असेल इथपर्यंत। बघा सर्व तुमच्यावाले आयएमपी प्रश्न घेतलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी 2023 या रोजी तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं सर्व वाघांची आकडेवारी जाहीर केली होती। 2018 मध्ये भारतामध्ये 2967 वाघ होते, याच्यामध्ये 200 वाढ झाली आहे आणि टक्क्यामध्ये म्हटलं तर 6.7% भारतामध्ये वाढ झाली आहे। सर्वात जास्त वाघ कुठे राहणार आहे? मध्य प्रदेशमध्ये। आणि महाराष्ट्रामध्ये सध्याचे वाघ किती आहे म्हटलं तर 446 आणि 2018 नुसार किती होते म्हटलं तर 312 सर्वात आयएमपी आहे। तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा अजून वाघाबद्दलच अजून 1972 मध्ये वन्यजीव अधिनियम आला होता। 1972 चा वन्यजीव अधिनियम आहे आणि त्याच वर्षीपासून वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी काय केलं होतं? घोषित केलं होतं। आणि 1973 पासून वन्यजीव अभयारण्याची काय झाली होती? सुरुवात झाली होती आणि 2023 मध्ये किती वर्ष झाले म्हटलं तर 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे। तर अजून एक प्रश्न याच्यावर घेऊ आपण। याच्यामध्ये बघा महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये 2023 पर्यंत एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहे? राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर 2023 पर्यंत मार्च 2023 ची आकडेवारी होती। तर जवळपास बघा 53 याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रीय अभयारण्य राहणार आहे पूर्ण भारतामध्ये। आणि शेवटचा जो 53वा होता गुरु घासीदास, 53वा कोणता आहे म्हटलं तर गुरु घासीदास। ठीक आहे, एकूण किती राहणार आहे? 53 राहणार आहे। अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। व्याघ्र प्रकल्प असेल त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात। इथपर्यंत टॉपिक समजला असेल, याच्यावर भरपूर आपण एक्सप्लेन केलेला आहे। बघूया आपण पुढचा प्रश्न। बघा मित्रांनो, महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे? उत्तर किती राहणार आहे? 6। सर्वांना समजलं असेल कोणते कोणते राज्य आहे? गुजरात राज्य राहणार, मध्य प्रदेश, नंतर छत्तीसगड, नंतर खाली कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश राहणार नाही। त्याच्यामध्ये काय राहणार आहे? इकडे तेलंगणा राहणार। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे? महाराष्ट्राला लागलेला आहे 720 किलोमीटरचा। आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे रत्नागिरी। रत्नागिरी नंतर राहणार आहे रायगड। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा रत्नागिरीला लागलेला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता राहणार आहे? रायगड। आणि तेच जर आपण भारताचा विचार करू याच्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा गुजरात राज्याला लागलेला आहे। गुजरात राज्याला लागलेला आहे। त्याच्यानंतर सेकंड नंबरचं जे राज्य राहणार आहे ते राहणार आहे आंध्र प्रदेश। सेकंड नंबर कोणतं राहणार आहे? आंध्र प्रदेश राहणार आहे। तर लक्षात ठेवा याच्यामध्ये भारताच्या एकूण जवळपास 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश या सर्वांना समुद्र किनारा लागलेला आहे। समजलं इथपर्यंत? आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर कोकणामध्ये जेवढे जिल्हे असेल त्या सर्वांना काय लागलेला आहे? समुद्र किनारा लागलेला आहे। बघा पुढचा प्रश्न बघायचा आहे, पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? याचं उत्तर काय राहणार आहे म्हटलं तर सह्याद्री पर्वतरांग। नंतर प्रश्न क्रमांक आपण 6 बघूया, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? साधा प्रश्न आहे। सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर। आणि सर्वात कमी कोणता आहे म्हटलं तर मुंबई शहर राहणार। समजलाय? पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? खूप इझी प्रश्न आहे, उत्तर राहणार आहे नागपूर। हवामान कृती योजना जाहीर करणारे भारतातील पहिले शहर कोणते? उत्तर राहणार आहे मुंबई। बघा मित्रांनो, आपण जेवढे प्रश्न घेत आहोत हे सर्व प्रश्न टीसीएस मध्ये आणि तलाठी एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9, 2011च्या राज्याच्या घनतेपेक्षा, बघा प्रश्न खूप आयएमपी आहे। टीसीएस ने याचं उत्तर 8 दिलं होतं, पण रिअल मध्ये याचं उत्तर किती राहणार आहे म्हटलं तर 9। प्रश्न समजून घ्या, नीट वाचा। 2011च्या राज्याच्या घनतेपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे? बघा मित्रांनो, प्रश्न खूप आयएमपी आहे। म्हणजे त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्राची घनता किती राहणार मला त्याच्यामध्ये? 365। महाराष्ट्राची घनता राहणार आहे 365। या 365 घनतेपेक्षा महाराष्ट्राची किती जिल्ह्याची घनता हे 365 पेक्षा जास्त राहणार असं यांनी विचारलेलं आहे। तर बघायचं उत्तर किती राहणार आहे म्हटलं तर 9 जिल्ह्यांमध्ये 365 पेक्षा जास्त घनता आहे। घनता म्हणजे काय? कमी जागेमध्ये जास्त लोक राहणं, यालाच म्हणतो आपण घनता। हे जिल्ह्याबद्दल विचारलंय। तर यांचा तुम्हाला जर क्रम जरी पाहिजे असेल
तर बघा याच्यामध्ये मुंबई शहर एक नंबर राहणार, याच्यामध्ये मुंबई शहर. नंतर राहणार आहे मुंबई उपनगर, हे झाले 2. नंतर राहणार आहे ठाणे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे ह्याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर पुढचं राहणार आहे पुणे. त्याच्यानंतर राहणार आहे कोल्हापूर. नंतर राहणार आहे नागपूर. नंतर राहणार आहे नाशिक आणि सर्वात शेवटी येणार आहे पूर्ण अजून इकडे रायगड. 8 झाले आपले आणि एक सर्वात शेवटी येणार इकडे औरंगाबाद. समजलं इथपर्यंत? असे हे 9 जिल्हे आहेत का त्यांची वाली जी घनता आहे 365 पेक्षा काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. समजलं असेल इथपर्यंत प्रश्न? एकाच प्रश्नात आपले 4-5 प्रश्न होत आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करता. प्रश्न क्रमांक 10 बघायचा आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने किती नवीन 2022 ची घटना सांगत आहे, नवीन संवर्धन प्रकल्प वन्यजीव अभयारण्य मंजूर करण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये 12 नवे संवर्धन प्रकल्प आणि 3 वन्यजीव अभयारण्य हे 2022 सांगितलं आणि तुम्हाला सांगितलं मार्च 2023 पर्यंत भारतामध्ये एकूण किती प्रकल्प सांगितले, राष्ट्रीय अभयारण्य म्हणलं तर 53 सांगितलंय. ठीक आहे, बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 IMPI नदीवर विचारलाय. खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत? आता लक्षात ठेवा, हा प्रश्न 4 ऑप्शन असे दिले होते, पैनगंगा, मांजरा, मुशी, इंद्रावती. ऑप्शनचे ऑप्शन दिलेले आहे, विचारलेला प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, पैनगंगा सुद्धा आहे, मांजरा सुद्धा आहे, इंद्रावती सुद्धा आहे. कोणती राहणार नाही याच्यामध्ये? मुशी ही नदी राहणार नाही. समजलं असेल? बघूया आपण पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातूचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर काय राहणार आहे? कोल्हापूर. आता बघा याच्यामध्ये मित्रांनो, बॉक्साईट हे जे धातू आहे ते राहत असते जांभ्या मृदेमध्ये. कोणत्या मृदेमध्ये म्हटलं तर जांभी मृदा. जांभ्या मृदामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात आणि जांभी मृदा ही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये सर्वाधिक आहे. कोल्हापूर नंतर याच्यामध्ये राहणार आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा येते, नंतर रत्नागिरी नंतर रायगडमध्ये सुद्धा येते आणि काही भाग याच्यामध्ये येते सिंधुदुर्गचा. ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत? बॉक्साईट हा धातू जांभ्या मृदेमध्ये आढळतो आणि बॉक्साईट साठी प्रसिद्ध कोणता जिल्हा आहे म्हटलं तर कोल्हापूर. समजलं असेल? प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1122 आहे? साधा प्रश्न आहे, खूप IMPI आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, जेवढ्या मोठी आपली जनगणना झाली असेल त्याच्या सर्व याच्यावर आधारित महत्वाचे सर्व प्रश्न तयार होत आहे आणि 1122 जे तुम्हाला लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार म्हटलं तर ती राहणार याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे काय? आता 1000 पुरुषांमागे किती स्त्रियांचं प्रमाण आहे याच्यानुसार काय ठरवलं जाते? लिंग गुणोत्तर ठरवले जाते. आपण जे महाराष्ट्रामध्ये सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठे राहणार आहे? रत्नागिरीमध्येच राहणार आहे आणि रत्नागिरीमध्ये लिंग गुणोत्तर किती आहे म्हटलं तर 1122. आणि जर समजा जर त्यांनी विचारलं असेल सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं जर त्यांनी विचारलं असेल तर उत्तर राहणार आहे मुंबई शहर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये फरक आहे, त्यामुळे समजून घ्या. सर्वात कमी कुठे आहे म्हटलं तर कमी म्हटलं तर मुंबई शहर आणि सर्वात जास्त कुठे आहे म्हटलं तर रत्नागिरी. हे झालं आपल्या महाराष्ट्राबद्दलचं. तर बघा, जर असं जर त्यांनी विचारलं भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं आहे म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे म्हणजे सर्वात जास्त स्त्रिया केरळमध्ये राहणार आहे. कुठे राहणार आहे? केरळ राज्यामध्ये राहणार आहे. आणि सर्वात कमी स्त्रियांचं प्रमाण हे राहणार आहे हरियाणामध्ये. हरियाणामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे आणि केरळमध्ये किती आहे म्हटलं तर सर्वात जास्त राहणार आहे. अजून याच्यावर एक प्रश्न आपण घेऊ. 2011च्या जनगणनेनुसार जर आपण त्यांनी जर विचारलं असेल महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे, कशाचं आपण बघता महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर राहणार याच्यामध्ये 929. ठीक आहे, म्हणजे 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया म्हटलं तर 929. आणि जर भारताचं जर विचारलं असेल तर 943 राहणार आहे. समजलं इथपर्यंत? हे राहणार आहे MH महाराष्ट्र आणि हे राहणार आहे तुमचा भारताचा. इथपर्यंत समजलंय? चला प्रश्न क्रमांक 14 बघायचा आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? खूप साधा प्रश्न आहे, 36 वन लाइनर प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 आधुनिक महाराष्ट्राच्या, आता भले त्यांनी शब्द आधुनिक दिला असेल तरी प्रश्न साधा आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? उत्तर राहणार आहे दक्षिण दिशेला. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मी तुम्हाला आता सांगितलं होतं भारतामध्ये सध्याच्या घडीला एकूण 53 राष्ट्रीय अभयारण्य राहणार आहे. आता राष्ट्रीय अभयारण्य वेगळे, व्याघ्र प्रकल्प त्याच्यामध्ये बरेचसे वेगळे येतात.
तर बघा 25वा व्याघ्र प्रकल्प कोणता विचारला त्यांनी, कोणत्या जिल्ह्यात आहे, जिल्हा जर विचारला असेल तर नागपूर, आणि त्या प्रकल्पाचं जुनं नाव होतं पेंच व्याघ्र प्रकल्प आणि सध्याचं नाव काय केलंय म्हणलं तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. तर बघा प्रश्न क्रमांक 17 पुन्हा हे सुद्धा व्याघ्र प्रकल्पाचा आहे, सर्वात आयएमपी टॉपिक आहे. या येत्या एक्झाम मध्ये याच्यावर व्याघ्र प्रकल्पावर एक प्रश्न येणार म्हणजे येणार आणि वाघाच्या संख्येवर सुद्धा येणार, त्याच्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक पूर्ण बघायचा आहे. बघा प्रश्न क्रमांक 17 व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मेळघाटाला व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या वर्षी अधिसूचित करण्यात आले. तर बघा 1973-74 मध्ये 1973 पासूनच व्याघ्र प्रकल्पाला काय झाली होती, सुरुवात झाली होती. नंतर पुढचा प्रश्न भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात. ऑप्शन नुसार तुम्हाला याचे उत्तर निवडायचे राहते. तर बघा ऑप्शन मध्ये काय दिलं होतं त्यांनी, उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा भाग, त्याला आपण म्हणतो खानदेश. खानदेश मध्ये भिल्ल जमाती आढळते आणि खानदेश मध्ये कोणते येते म्हटलं तर नंदुरबार राहणार, नंतर जळगाव राहणार आणि एक राहणार धुळे. समजलं असेल, या भागामध्ये भिल्ल जमाती आढळतात. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक बघा मित्रांनो, आपण आदिवासी जमातीवर आपण बरेचसे प्रश्न पार्ट 1 मध्ये बघितलाय, त्याच्यामुळे तुम्ही पार्ट 1 ला विसरू शकत नाही, त्याला वारंवार बघत राहा. ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नाही त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो वाला पार्ट 1 वर बघून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 19 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर काय आहे. तर बघा उत्तर काय राहणार आहे, 88.38. पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात कोणते वन्यजीव अभयारण्य आहे. महत्वाचा प्रश्न आहे बघा, भामरागड वन्यजीव अभयारण्य कुठे आहे म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहणार. प्रश्न क्रमांक 21 बघायचा आहे, कोणत्या वर्षी. बघा तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत आहोत व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न राहणार म्हणजे राहणार, काही करा, मुखपाठ करा, पाठ करत राहा त्याला. बघा काय विचारलाय, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, अंधारी व्याघ्र प्रकल्प ची स्थापना कोणत्या साली झालेली आहे. तर बघा इयर राहणार आहे 1955 या वर्षी. महत्वाचा आहे कुठे राहणार आहे, चंद्रपूर मध्ये. अंबादेवी मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे. साधा प्रश्न आहे, वन लाइनर. उत्तर राहणार आहे अमरावती. नंतर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात, आता बघा हा वाला प्रश्न सर्वात आयएमपी बघून घ्या, याच्याबद्दल एक्सप्लेन सुद्धा आपण करणार आहोत. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दृष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधी असणारे पुतळे जाळले जातात. असा मारबत शब्द दिलेला आहे. मारबत हा 150 वर्ष जुना उत्सव साजरा केला जातो, म्हणजे 150 वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाचं नाव काय सांगितलं त्यांनी, मारबत. आता बघा पोळ्याच्या वेळेच्या याच्यामध्ये हा वाला सण राहते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तान्हापोळा म्हणतो त्यावेळेस नागपूरमध्ये, बघा पूर्ण भारतामधून फक्त या नागपूरमध्ये साजरा होणारा हा वाला सण आहे, महत्वाचा आहे. या सणावर आताच मागे काहीतरी 4-5 दिवसामध्ये कोण बनेगा करोडपती आपला जे मराठीवाला शो राहते त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता, मारबत सणामध्ये जे आपण त्याला काय म्हणतो पुतळे जे राहतात, ते पुतळे जे कोणत्या कलरचे राहतात याच्यावर प्रश्न त्यांनी विचारला होते, किंवा मारबत जी राहते ती कोणत्या रंगाची राहते असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर बघा त्याच्यावर मारबतचा रंग जो राहते काळा आणि पिवळा 2 रंगाची राहत असते. कोणता राहणार याच्यामध्ये, काळा आणि रंग राहणार दुसरावाला पिवळा रंग. काळा आणि पिवळ्या रंगाची ही मारबत राहते. आणि शहर कोणतं आहे म्हटलं तर नागपूर. पूर्ण भारतामधून फक्त एका जिल्ह्यामध्ये इकडे नागपूरमध्ये हा साजरा केलेला सण आहे. समजलं असेल. बघूया आपण पुढचा प्रश्न. चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल गड्ड्यांना काय म्हणतात. आता भले महाराष्ट्राचा प्रश्न नाही तरी याच्यामध्ये प्रश्न आपण टाकलेला आहे, विचारलेला प्रश्न आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना रिकामी जागा म्हणतात, त्याला काय म्हणतात म्हटलं तर कुंड हा शब्द आहे यासाठी. बघा पुढचा प्रश्न, काळ्या मातीत कोणत्या खनिजाची कमतरता असते. काळी माती म्हणजे आपण त्याला म्हणतो रेगुर मृदा. काळ्या मातीलाच काय म्हणतात शब्द, रेगुर मृदा. तर बघा काळ्या मातीमध्ये कोणत्याची कमतरता आहे म्हटलं तर काय राहणार त्याच्यामध्ये, नायट्रोजनची कमतरता आहे. तर बघा मित्रांनो याच्यावर अजून काळ्या मातीवर बरेचसे प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न याच्यावर असा राहणार, याच्यामध्ये काळ्या मृदेला त्याला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो याच्यावर सुद्धा प्रश्न राहते. तर बघा याच्यामध्ये काय राहणार, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट मुळे या मृदेला कोणता रंग राहणार आहे, काळा रंग राहतो. सर्वात सुपीक वाली जमीन म्हणतो आपण त्याला काळी मृदा. काळ्या मृदेला आपण काय शब्द सांगितलाय, रेगुर मृदा. तर बघा मित्रांनो ही जी मृदा राहते बेसॉल्ट अग्निजन्य खडकामध्ये आढळल्या जाते. समजलं असेल. बघूया आपण पुढचा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य, पुन्हा शेवटी आलो आपण अभयारण्यावरच, महत्वाचा प्रश्न आहे। पक्षी अभयारण्य माळढोक हे कुठे राहणार म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये। पुढचा प्रश्न बघूया आपण, अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य, शेवटी आलो पुन्हा अभयारण्य बघा, भारतीय काळवीटासाठी हे प्रसिद्ध आहे। कोणतं? रेहकुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार म्हटलं तर अहमदनगर। नंतर पुढचा प्रश्न बघा आता, बंजर नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? आता बघा मित्रांनो, हाच प्रश्न 2 वेळेस आला होता। हा एक प्रश्न आहे, बंजर नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे। आणि पुढचा प्रश्न असा होता, ओरसंग ही नदी सुद्धा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर दोघांचंही उत्तर काय राहणार आहे? नर्मदा नदीच्या दोन्ही उपनद्या आहेत। या दोनही नद्यावर प्रश्न विचारलेले आहे। विचारलेले प्रश्न रिपीट होतात, म्हणून हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा आहे। व्हिडिओ जर आवडत असेल, एक्सप्लेन केलेली माहिती जर आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करायला कंजूसी करू नका। बघा प्रश्न क्रमांक 29, रावण छाया हा भारतातील कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। बघा उत्तर राहणार आहे ओडिशा राज्यामध्ये। प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कोठे स्थित आहे? ठिकाण राहणार आहे औरंगाबाद। बघूया आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, राष्ट्रीय जलमार्ग। आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे राष्ट्रीय जलमार्ग वगैरे कधी वाचलेले नसतात, त्यांना फक्त काय रस्त्यांचे नाव वगैरे, त्यांच्यावाले क्रमांक वगैरे इथपर्यंत तुमच्याला मर्यादित राहतात। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये महामार्गाबद्दल जे प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये जलमार्ग 10 महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर स्थित राहणार? त्याचं ठिकाण काय राहणार म्हणलं तर अंबा नदी राहणार। विचारलेला प्रश्न आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगळे नाव दिले आहेत, जवळपास 110 पर्यंत असे त्यांच्यावाले क्रमांक आहे, पण ते सर्वांचे क्रमांक नाही आहेत एवढे, ठीक आहे। तर यांनी विचारला पण आहे जलमार्ग क्रमांक 10। आता बघा मित्रांनो, जलमार्ग क्रमांक 1 हे कोणत्या नदीवरचा जलमार्ग असेल म्हटलं तर, कोणत्या नदीवर आहे म्हटलं तर भारतामधली सर्वात महत्वाची नदी, सर्वात मोठी नदी ती म्हणजे काय राहणार आहे? गंगा नदीचा जो जलमार्ग क्रमांक आहे तो राहणार क्रमांक 1। समजलं असेल? अशा बरेचसे व्हिडिओ राहतात त्याच्यामध्ये, किंवा तुम्हाला याच्याबद्दलची इतर माहिती सुद्धा वारंवार वाचावी लागणार आहे। बघूया आपण प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड, सर्वात आयएमपी प्रश्न आहे, वारंवार टीसीएस मध्ये विचारलेला आहे, तलाठीमध्ये रिपीट किती वेळेस प्रश्न झालेले आहे। दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबाद मधील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा मित्रांनो, त्यांनी विचारलेला आहे मेगा फूड पार्क तर विचारलाय, पण कितव्या क्रमांकाचं विचारलंय? त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं विचारलेलं आहे, आणि त्याचं उत्तर राहणार आहे औरंगाबाद तालुक्यामधलं पैठण या ठिकाणी हे उभारलं आहे। हे झालं दुसरं। तर मग आता जर तुम्हाला याच्या आधीचा एक प्रश्न होता, पहिले फूड पार्क विचारलं होतं, पहिलं फर्स्ट वाला फूड पार्क हे राहणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये। कुठे आहे म्हणलं तर सातारा जिल्ह्यामध्ये। आणि तशाच पद्धतीनं लक्षात ठेवा, तिसरं सुद्धा फूड पार्क जे उभारलं जाणार होतं आणि ते कुठं आहे म्हणलं तर येणार आहे ते वर्ध्यामध्ये। 3 प्रश्न एकाच मध्ये झालाय। पहिलं फूड पार्क राहणार आहे साताऱ्यामध्ये, दुसरं राहणार आहे पैठणमध्ये औरंगाबाद मधल्या, नंतर तिसरं राहणार आहे वर्ध्यामध्ये। सर्वात आयएमपी आहे। तर लक्षात ठेवा, आता याच्यावर एक असा प्रश्न येऊन गेला होता, दुसराच प्रश्न टीसीएस मध्ये विचारला प्रश्न, जे दुसरं मेगा फूड पार्क आहे आपलं औरंगाबाद जिल्ह्यामधलं पैठण तालुक्यामधलं, ठीक आहे। तालुका कोणता सांगितला तुम्हाला? पैठण सांगितलाय, पण याच्यावर प्रश्न असा विचारला होता, पैठण तालुक्यामधले कोणत्या गावी हे फूड पार्क उभारलेले आहे? तर बघा एकाचं नाव दिलं होतं त्याने वाहेगाव। कोणता आहे? याच्यावर प्रश्न विचारलाय वाहेगाव। प्रश्न असा होता, महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाहेगाव व रिकामी जागा कोणत्या गावी उभारण्यात आले आहे, असा सुद्धा एक प्रश्न याच्यावर विचारलेला आहे। तर दुसरं गाव आहे धनगाव, वाहेगाव व कोणतं राहणार याच्यामध्ये? धनगाव, ठीक आहे। गावाचे नाव सुद्धा विचारलेलं आहे। सर्व माहिती इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित पूर्ण लक्षात ठेवायची आहे। बघा प्रश्न क्रमांक 33, वन्यजीव संरक्षण कायदा वर्षी अंमलात आलेला आहे, आपण याच्यावर आताच बोललो 1972। नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्रामधील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा कोणती आहे? तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला आताच बोललो, दक्षिण महाराष्ट्र म्हणजे दक्षिण कोकण म्हणत काय होणार आहे? खालचा कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये लक्षात ठेवा जांभी मृदा आढळते। आणि जांभी मृदा ही सर्वात जास्त कुठे आढळते म्हणलं तर कोल्हापूरमध्ये। आपण आताच बोललो, याच्यामध्ये बॉक्साईटचं प्रमाण कोल्हापूरमध्ये सुद्धा जास्त आहे। नंतर जांभी मृदा अजून सिंधुदुर्ग मध्ये राहणार आहे, रत्नागिरी, रायगड मध्ये। समजलं असेल? बघूया आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33,
बोलण्याची स्पीड थोडी जास्त होत असेल कारण आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाहीये. मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा बाणगंगा महोत्सवाद्वारे रिकामी जागा म्हणजे कोणत्या देवाला संगीतमय श्रद्धांजली दिली जाते? देवाचं नाव काय म्हणलं तिकडे? राम राणा. समजलं असेल? बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. महत्वाचे 15 प्रश्न राहिलेले आहे, व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघायचा आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये ओरांग व्याघ्र अभयारण्य स्थित आहे? शेवटी अभयारण्य आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. एक व्हिडिओ आपल्याला पुढचा असा करू आपण सर्व अभयारण्याचे नाव आणि त्याचे ठिकाण किंवा अभयारण्यावर सर्व महत्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. बघा काय विचारलाय? ओरांग व्याघ्र प्रकल्प विचारलेला प्रश्न आहे. राज्य राहणार आहे आसाम. नंतर सुरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात स्थित आहे? उत्तर काय राहणार आहे? एटापल्ली. ठीक आहे. नंतर बघा उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग रिकामी जागा प्रकारच्या खडकाने परिवेष्टित आहे. आता बघा मित्रांनो साधं उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास बेसॉल्ट खडकाने 85% भाग व्यापलेला आहे. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये अग्निजन्य बेसॉल्ट खडक राहणार आहे. तर बघा याच्यामध्ये उत्तर राहणार आहे बेसॉल्ट. पुढचा प्रश्न पूर्वीच्या काही खानदेश प्रदेशाचा उल्लेख विचारलेला आहे. असा काही प्रश्न असे राहते की वारंवार रिपीट होत राहते जे आपल्याला पुस्तकामध्ये माहिती बरीचशी भेटत नाही. तर आपल्याला तुम्हाला त्या अशाच व्हिडिओ मार्फत मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तर बघा पूर्वीचा खानदेश प्रदेशाचा उल्लेख कोणत्या नावाने केलाय म्हटलं तर रसिका या नावाने केलाय. नंतर महाराष्ट्रामधील कला हा लोकनृत्याचा प्रकार रिकामी जागा देवाच्या खेळकरपणा. आता इथे शब्द आहे खेळकरपणा. आता कोणता देव खेळकर होता हे तुम्हाला समजलं असेल. उत्तर काय राहणार याच्यामध्ये? कृष्ण राहणार आहे. ठीक आहे. बघा आपण प्रश्न शेवटचे 10 प्रश्न बघणार आहोत. महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आहेत? वारंवार महत्वाचा प्रश्न आहे. बरेच जण 27 म्हणू शकतात, 26 म्हणू शकतात, 28 म्हणू शकतात कारण की नवीन माहितीनुसार हा प्रश्न चेंज झालेला आहे. बघा उत्तर किती राहणार आहे? 29. महाराष्ट्रामध्ये सध्या 29 महानगरपालिका झाल्या आहेत. तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला सिक्वेन्स दिलाय. कंटिन्यू मध्ये पाठ करायचं असेल तर काय करायचं? याच्यामध्ये चपला व वेल उचल जा या सिक्वेन्स मध्ये जर व्यवस्थित तुम्ही वाक्य जर लक्षात ठेवलं तुम्हाला व्यवस्थित पूर्णच्या पूर्ण येणार आहे. त्याचा सिक्वेन्स म्हणजे पहिले याच्यामध्ये राहणार च वरून राहणार चंद्रपूरचा क्रमांक लागणार 24वा. नंतर प वरून येणार आहे 25वा राहणार आहे परभणी. नंतर ला वरून येणार लातूरचा क्रमांक 26. वेल म्हणजे काय होणार याच्यामध्ये? बघा वेल म्हणजे वेलवरून काय येणार आहे? पनवेल राहणार आहे. कितवा क्रमांक म्हटलं तर 27. इथपर्यंत विद्यार्थ्यांचा पाठ राहते पनवेल पर्यंत. नंतर उचल म्हणजेच काय? इचलकरंजीचा क्रमांक लागतो 28 आणि जा पासून जालना बनतो 29 हे जिल्हा राहणार आहे. म्हणजे 29 याच्यामध्ये काय राहणार आहे? महानगरपालिका राहणार आहे. समजलं असेल? प्रश्न क्रमांक 42. अजून याच्यामध्ये आपण असं बघू शकतो महाराष्ट्रामध्ये जसं इथे महानगरपालिकेची संख्या जशी विचारली आहे तर बाकीचे सुद्धा विचारू शकते. त्याच्यामध्ये तालुके किती आहे, जिल्हे किती आहे, पंचायत समिती किती आहे हे तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे? बघून घ्यायचं आहे. नंतर बोर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर काय राहणार आहे? महाराष्ट्र. नंतर आता लक्षात ठेवा बोर बद्दल जर आपण बघायचं असेल तर बोर हे अभयारण्य कुठे येणार आहे म्हटलं तर वर्धा आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये येतात. पण त्याचं जर एकच जिल्हा दिला असेल तर उत्तर राहणार आहे वर्धा आणि ऑप्शन मध्ये वर्धा नसेल तर उत्तर राहणार आहे नागपूर. पण याचं उत्तर राहणार आहे वर्धा. समजलं असेल? बोर नदी काठी आहे. नंतर प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता राहणार आहे? कोयना. सर्वात महत्वाचा आहे, सर्वात मोठा प्रकल्प आहे. याच्यामध्ये जवळपास 1960 मेगावॅटची उत्पत्ती वीज निर्मिती केल्या जाते. 1960 मेगावॅट कोणत्या नदीवर आहे म्हटलं तर कोयना नदीवर राहणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हटलं तर याचं उत्तर काय राहणार आहे? सातारा. प्रश्न काही राहू शकते. एकाच प्रश्नावरून आपण जवळपास 3-4 प्रश्न तयार करत आहोत. सातारा याच्यामध्ये उत्तर राहणार आहे. आणि कोयना धरणालाच आपण काय म्हणतो? महाराष्ट्राची भाग्यरेषा सुद्धा म्हटल्या जाते किंवा भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हटल्या जाते. का बरं म्हटलं तर कारण सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे तो आपल्या महाराष्ट्रामधला. आणि असा एक प्रश्न राहू शकते मग याच्यामध्ये ऍक्च्युअली सुरुवात कधी झाली होती? कोयना प्रकल्पाची सुरुवात कधी झाली होती म्हटलं तर 16 जानेवारी 1954 ला ऍक्च्युअली सुरुवात झाली होती. 1954 इयर सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 44 भारतातील पहिले दागिन्याचे उद्यान. आता असे अजब प्रश्न राहते ते तुम्हाला वारंवार वाचत राहावं लागेल. भारतातील पहिले दागिन्याचे उद्यान कुठे स्थापित आहे? नवी मुंबई. हे सर्व प्रश्न मित्रांनो मी म्हणणार नाही, माझ्या घेत नाही. सर्व प्रश्न हे विचारलेले आहे एक्झाम मध्ये.
नंतर प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रातील कोणती नदी उतार दरीतून वाहते? आता काही ठिकाणी आपल्याला खच दरी सुद्धा शब्द राहते. कोणता शब्द राहते त्याच्यामध्ये? खच दरी. आता इथे शब्द कोणता दिला त्यांनी? उतार दरीतून वाहते. तरी त्याचं उत्तर काय राहणार आहे? तापी. आणि ऑप्शन मध्ये तापी नसेल तर दुसऱ्याचं उत्तर सुद्धा नर्मदा राहू शकते. आणि दोन्ही जर असेल तर दोघांचं सुद्धा उत्तर बरोबर राहणार, तापी आणि नर्मदा. समजलं असेल? लास्ट 5 प्रश्न उरलेले आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. बघूया प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्र राज्यातील पहिले वारकरी संत. आताच वारकरीचं हे झालं होतं आपलं, बरोबर असेल तर महाराष्ट्र राज्यातील पहिले वारकरी संत कोणते आहेत हे म्हणलं तर उत्तर राहणार आहे संत ज्ञानेश्वर. महत्वाचा आहे, IMP प्रश्न आहे, एक्झाम मध्ये विचारू शकते. नंतर दारणा धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर राहणार आहे महाराष्ट्र. राज्य विचारलं, जिल्हा जर विचारला असेल तर काय राहणार आहे म्हणलं तर नाशिक राहणार आहे. समजलं असेल? नंतर महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना. आता लक्षात ठेवा इथं काय शब्द वापरलाय? योजना. कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर काय राहणार आहे यामध्ये? बीड मध्ये राहणार आहे. सातगाव. बीड मधलं गाव जर विचारलं असेल तर उत्तर काय राहणार आहे? सातगाव, बीड मध्ये. नंतर प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या रिकामी जागा वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेवर, पश्चिम म्हणजे कोणता राहणार म्हणलं तर इकडला आपला डावात राहणार. ठीक आहे. तर बघा, प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या रिकामी जागा वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेवर वाहते. तो ठिकाण कोणतं आहे? वन्यजीव अभयारण्य. अभयारण्याचं नाव आहे चपराळा. समजलं असेल? प्राणहिता म्हणजेच काय म्हणलं, त्यामध्ये वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तिघांचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला नाव कोणतं दिलं आहे? प्राणहिता दिलेलं आहे. समजलं असेल? लास्ट प्रश्न क्रमांक आहे, कोणती लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे? आता लक्षात ठेवा, संजय गांधी वेगळं आहे, अभयारण्य कोणत्या ठिकाणी असा प्रश्न विचारले नाही. त्यांनी विचारलं कशाबद्दल? ते लेणीबद्दल विचारले. तर कोणती लेणी राहणार म्हणलं ते कान्हेरी लेणी राहणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण अशा प्रकारे सर्व प्रश्न 50 प्रश्न आपण बघितले. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेन करून दिलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर पटापट सर्वांनी लाईक करा. लाईक करण्यासाठी कंजूसी करू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेलच तर आपल्या मित्रांपर्यंत किंवा अभ्यासाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर इतर मुलांचा फायदा होण्यासाठी तरी किंवा आपले व्ह्यू सुद्धा वाढावं या उद्देशाने तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला आपल्या सपोर्ट करा. पुढचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी इतिहास या घटकावर घेऊन येणार आहोत. प्राचीन इतिहास म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासावर जेवढे महत्त्वाचे प्रश्न आणलेले आहेत ते आपण सर्व 100 प्रश्न ज्यावर काय घेणार आहोत. भेटूया मित्रांनो लगेच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.